नमस्कार मंडळी, मी तुमचा होस्ट बंसी। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिंहगडावरील शिवलिंग पॉइंट। चला तर मग बघूया शिवलिंग पॉइंट। चला। सिंहगडावर जाताना खडकवासला रस्त्याने आपण पोहोचतो ते सिंहगडाच्या या पॉइंटला। इथून सिंहगड अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे व इथूनच डाव्या हाताला सुरू होणाऱ्या पाय वाटेने 15 ते 20 मिनिटांचा ट्रेक करत आपण पोहोचतो शिवलिंग पॉइंटच्या भल्या मोठ्या दगडाजवळ। चला। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात, समोरच सिंहगड आणि हा स्पॉट आहे। भुट्टावालाचं हे दुकान आहे खाली। तिथून आपल्याला वरती चढून समोरचं शिवलिंग पॉइंट तिथं आपल्याला जायचं आहे। चला तर मग आता पुढे निघूया। चला। चालत राहा। आता इथं थोडं स्लिपरी आहे म्हणून थोडस थांबवतो आणि पुढे दाखवतो। काय म्हटली? हा का बरं रस्ता नाही? हे बघा, तिथून आलोय आपण त्या पॉइंटहून या खालच्या पाय वाटेने। पण ही वरची वाट ही थोडी सेफ आहे, खालची थोडी निसरडी आहे। असा स्लोप आहे बघा। मित्रांनो, तर इथं हा तुम्ही पाहू शकता थोडा रिस्की आहे, तर कृपया इथं हळूहळू चढणे आणि पाऊस जर चालू असेल तर अवॉइड करणे। चला आता वरती जाऊया। वैशाली खाली बसली आहे आणि या पाय वाटेने आपण वरती चढून तिथून हा सगळा सुंदर परिसर आणि हेच ते शिवलिंग आणि हा पाठीमागे सिंहगड किल्ला आणि त्याच्या समोर असणार हे सुंदर असे शिवलिंग। हर हर महादेव, हर हर महादेव।
मित्रांनो, हर हर महादेव. अशा प्रकारे तुम्ही पाहिलं असेल आपले हा शिवलिंग पॉईंट बाबांचं दर्शन घेतलेलं आहे व अशा प्रकारे शिवलिंगची ही छोटीशी ट्रेक पूर्ण झालेली आहे. तर तुम्ही जेव्हा केव्हा सिंहगडाला व्हिजिटला येणार म्हणजे सिंहगडाचं दर्शन घेणार तर त्यावेळेस शिवलिंग पॉईंटचंही दर्शन अवश्य घ्या. खूपच सुंदर आणि विहंगम असं इथलं हे वातावरण दृश्य आहे. तर अवश्य भेट द्या एकदा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव, शिवशंभो.